हिरवं हिरवं गार झालं सारं शिवार, माझा आनंद गगनात मावेना. हसू गालात लपून राहीना. हिरवं हिरवं गार झालं सारं शिवार, माझा आनंद गगनात मावेना. हसू गालात लपून राहीना. रात दिन राबून केली पेरणी, हो गेली पेरणी. नाही पाहिला उन्हावर पाऊस पाणी, हो पाऊस पाणी. एक एक रोप दस देवावानी, हो देवावानी. त्यावर नजर तरत नाही ना, हसू गालात लपून राहीना. नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आता पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस धोधो कोसळू लागला आहे आणि सुकावला आहे तो शेतकरी राजा, माझा बळीराजा. आणि या बळीराजाची कहाणी, बळीराजाची वारी कशी होते, तो आपल्याला विठ्ठलाला कसा साथ घालतो, हे थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, पंढरीची वारी आता सुरू झाली आहे. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता वारकरी हा विठ्ठलाप्रती असलेला आपला प्रेम जाहीर करण्यासाठी अगदी हजारो मैल चालून पंढरपूरला आपल्या विठुरायाच्या भेटीला निघाला आहे. गाणी, अभंग आणि सभोवतालचा परिसर हा वारकऱ्याला विठुरायापर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो. पावसाच्या आगमनाने आणखी एक सुकावला आहे तो शेतकरी राजा. मित्रांनो, पंढरीच्या वारीबरोबरच माझ्या शेतकरी राजाची शेतीची वारी सुरू झाली आहे. संत सावतामाळी म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. खरंच मित्रांनो, आपलं कर्म हे फार महत्त्वाचं असतं. हातात जे काम आहे त्याला देव मानून जर तुम्ही अगदी मन लावून कोणतेही काम केले, म्हणजेच भक्ती आणि त्या कामाची प्रचिती म्हणून जे पीक येते ते पीक म्हणजे ईश्वर होय. पंढरीची वारी आणि पाऊस हे एकाच वेळी येत असल्याने शेतकरी आपल्या सवडीनुसार हा वारी साजरी करत असतो. शेतकरी राजा म्हणजे या साऱ्या जगाचा पोशिंदा. सारं जग या शेतकरी राजावर अवलंबून असतं. अशा वेळी शेतकरी राजाने जर आपल्या कामात हलगर्जीपणा केला तर सारं जग उपाशी राहील. आणि जग उपाशी राहिलं तर पंढरीचा राजा शेतकरी राजावर नाराज होईल. म्हणून म्हणतो मित्रांनो, पांडुरंगाने शिरावर टाकलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी शेतकरी राजा सज्ज झाला आहे. आपल्या प्राणापलीकडील जपलेले हे बैल घेऊन राजा अवजारासह शेतात निघाला आहे. मशागत करून तयार केलेली जमीन नांगरून त्याने भक्तिरूपी बीज शेतात टाकलं आहे. मग सृष्टीनेही आपला चमत्काराने पावसाचा वर्षाव केला आणि अगदी थोडक्याच दिवसात दिसू लागली ती विठ्ठल रूपी मोहून टाकणारी छोटी छोटी रूपं. अगदी देवाचं रूप असलेली ही रूपं शेतकरी अगदी आपल्या जीवापलीकडे जपत असतो. ती अलगद काढून पेंडी बांधणे, जमिनीची नांगरणी करून ती परत लावण्यासाठी चिखल करणे, अगदी योग्यरित्या लहान मुलाला ज्या काळजीने सांभाळतो त्या काळजीने हा शेतकरी त्या पिकाचे रोपण करत असतो. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अगदी निसर्गाच्या सानिध्यात आपली साधना करत असतो. स्वतः एक घास कमी खाईल पण बैलांना पोटभर खाऊ पिऊ घालेल. आपल्या कुटुंबासह अगदी मेहनत करून हा राजा तयारी करतो ती जगाला पोसण्याची. पडणारा पाऊस किंवा दडी मारणारा पाऊस याची तमा न बाळगता
आपल्या मेहनतरूपी भक्तीने उभ्या पिकाला जगवत असतो. फक्त मेहनत, मेहनत आणि मेहनत या पलीकडे शेतकरी राजा काही करत नसतो. जशी भक्तीला संगीताची जोड लागते त्याप्रमाणे शेतीला खताची जोडच लागते. संसाराच्या मायाजालात रमलेल्या माणसाला जागं करण्यासाठी संगीत बळ देत असतं, तसं पांडुरंग रूपी इवल्याशा पिकाला बाळसं धरण्यासाठी खताचा शिडकाव करावा लागतो. मग सुरू होतो तो हरिनामाचा गजर. देव आणि भक्त यांच्या भेटीत अनेक अडथळे येतात. तसे शेतकरी आणि पीक घेताना अनेक नैसर्गिक आपत्ती येत असतात. पण हार मानेल तो शेतकरी कसला? अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाला जपत असतो. अशा प्रकारे जगाचा पालनपोषण करणारा शेतकरी राजा अगदी आपले जीवन दावणीला लावून काम करत असतो. फक्त मेहनत, मेहनत आणि मेहनत या पलीकडे काहीच दिसत नसतं. निसर्गाला आपला गुरु मानून या निसर्गाच्या सानिध्यात अगदी आपलं सर्वस्व निसर्गाला बहाल करत असतो. आपलं जीवन दावणीला लावून आपल्या प्रयत्नाला फळ मिळेल या आशेने जगत असतो. पण असे करतानाही देवाचं नाव घ्यायला विसरत नाही आणि हा देवच आपलं भलं करेल या आशेपोटी शेतात राबत असतो. अशा प्रकारे मित्रांनो, शेतकरी हा आपल्या कामाच्या स्वरूपात, आपल्या कर्माच्या स्वरूपात देवाला साथ घालत असतो. देवाला एक प्रकारे देवाची आराधना करत असतो, भक्ती करत. पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला हे माहीत नसतं की मला आषाढी कार्तिकीला विठुरायाचं दर्शन होईल की नाही. दर्शन होईल की नाही याची शाश्वती नसते. पण मंदिराचा कळस जरी पाहिला तरी तो धन्य होतो. कारण या पावनभूमीत विठ्ठल असतो आणि विठ्ठल असतो त्या सभोवतालच्या माणसातही. पण माझ्या शेतकरी राजाचं तसं नसतं. एवढी मेहनत करून पीक येईल की नाही याची शाश्वती नसते. पीक आलंच तर त्याचा मोबदला मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते. कारण त्याचा मोबदला ठरवायला आजूबाजूला बसले आहेत ते बडवे. विठ्ठल भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून उभा असतो. भक्तांच्या भेटीला हा विठ्ठल उभा असतो. तसा माझा बळीराजा कमरेवर हात ठेवून उभा असतो तो मोबदला मिळवायला. कष्ट हा करत असतो आणि मोबदला ठरवतो तो दुसराच. असा हा मेटाकुटीला आलेला माझा शेतकरी वारकरी, माझा बळीराजा अगदी खूप कष्टाने काम करतो, खूप मेहनत घेतो. पण कितीही संकट आलंय तरी तो हार मानत नाही. अगदी शेतातील पीक वाहून गेलं तरी दुबार पेरणी करून जगाची चिंता मिटवतो. असा हा आहे जगाचा पोशिंदा. मित्रांनो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहेच, पण तो मानवरूपी या सृष्टीचा, मानवाचा एक पोशिंदा आहे. तो आपली साधना, आपले प्रेम, आपलं विठ्ठलाप्रती असलेली भक्ती ही त्याच्या कर्मातून करत असतो, त्याच्या मेहनतीने ते करत असतो. आणि त्याची ही मेहनत हीच त्याची भक्ती आहे. अगदी दिवसभर काबाड कष्ट करून सुद्धा संध्याकाळी न चुकता विठ्ठलाचं नाम घेत असतो. अगदी बैलाला कुठं लागलं, कोणाला खरचटलं तर पांडुरंगाचं नाव घेत असतो. असा हा माझा बळीराजा. खरंच मित्रांनो, आज बळीराजा संकटात सापडलेला आहे. कष्ट करूनही मोबदला मिळत नाही, त्यामुळे त्याला वाढलेल्या कर्जामुळे आत्महत्या करावी लागत आहे. पण मित्रांनो, आपणही त्याला मदत केली पाहिजे.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.